नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 याकरिता आपण प्रिपरेशन करीत आहोत. लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स युनिटमधला फर्स्ट युनिटमधला आपण कम्युनिकेशन हा टॉपिक अभ्यासत आहोत. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण कम्युनिकेशनचे कन्सेप्ट, थिअरी, टाइप्स, मॉडेल्स, चॅनल्स हे जाणून घेतलेले आहेत. आज आपण बघणार आहोत प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशनची प्रक्रिया काय असते, कशी असते ते बघणार आहोत. सो मी इथे डायग्राम दिलेली आहे. तुम्ही डायग्रामच्या माध्यमातून कम्युनिकेशन प्रोसेस कशी होते हे इझिली समजू शकाल. सो सोर्सलाच मराठीत स्रोत म्हटले आहे. सोर्स काय असतं कम्युनिकेशनचा? तर मेसेजला निर्माण करणारा, म्हणजेच एखादी गोष्ट सांगायची असेल, एखाद्या गोष्टीबद्दल एखाद्या विषयी माहिती द्यायची असेल, तर ती माहिती आधी तयार करावी लागते, निर्मित करावी लागते. तो निर्माण करणारा हा ऑथर असू शकतो, तुमचा पब्लिशर असू शकतो किंवा एखादा रिसोर्स पर्सन असू शकतो. ओके. मेसेज क्रिएट झाला. ओके, सोर्स क्रिएट झाला ऑथरद्वारे, पब्लिशरद्वारे किंवा रिसोर्सेसद्वारे, इन्फॉर्मेशन जो रिसोर्सेस आहे त्याच्याकडनं. ओके. देन तुमचं सेंडर आलं. सेंडर काय आहे? तर मेसेजला योग्य स्वरूपात आणणे, त्यावर काही प्रोसेस करून ते योग्य स्वरूपात आणणे आणि तो मेसेज काय करणे, इतरांपर्यंत पाठवणे किंवा ज्याला कोणाला द्यायचं असेल त्याच्यापर्यंत ते पोहोचवणे. आता पोहोचवण्यासाठी त्याला कुठल्या तरी चॅनलचा उपयोग करावा लागेल, चॅनलचा वापर करावा लागेल. तुमचं चॅनल म्हणजेच तुमचं माध्यम, हो ना, मीडियम म्हणता येईल यालाच. आता ते मीडियम काय असू शकतं? तुम्ही ते तुमच्या स्पीचद्वारे, लेटरद्वारे, तुमच्या मेलद्वारे किंवा सोशल मीडियाद्वारे तुम्ही तो मेसेज त्याला पाठवू शकता. ओके. मेसेज काय असू शकतं? एखादी इन्फॉर्मेशन असू शकते, एखादं स्टेटमेंट असू शकतं. ओके. रिसिव्हर पर्यंत तो मेसेज पोहोचला, त्याला तो मेसेज मिळाला, तर रिसिव्हर काय करतो? तो मेसेज समजून घेतो, बरोबर. मेसेज ज्याला पोहोचून जातो, मग तो मेसेज हा ज्याच्यापर्यंत पोहोचत असतो तो एक विद्यार्थी असू शकतो किंवा एखाद्या संस्थेचा कर्मचारी असू शकतो. ओके. मीन्स त्याच्या मेसेज हा त्याच्या डेसिग्नेशनला पोहोचला, विद्यार्थी किंवा कर्मचारी. ओके. मेसेजला समजून घेऊन त्या मेसेजवर आपलं फीडबॅक देणे, त्या मेसेजवर रिस्पॉन्स करणे, प्रतिसाद देणे म्हणजे तुमचं फीडबॅक. ओके. म्हणजे सेंडरनी जे मेसेज फॉरवर्ड केलेला आहे रिसिव्हर पर्यंत, तो मेसेज हा डायरेक्ट नाही गेला, तर त्याच्यावर काही प्रक्रिया झाल्या आणि तो नंतर रिसिव्हर पर्यंत पोहोचला प्रॉपर वे मध्ये. त्यातून रिसिव्हरनी जो अर्थ काढला त्या मेसेजच्या अकॉर्डिंग ते तुमचं आणि तुम्हाला रिप्लाय केलं, तो त्याचा फीडबॅक. ओके. सो प्रोसेस ऑफ कम्युनिकेशनलाच मराठीत संप्रेषणाची प्रक्रिया असं म्हणता येईल. बेसिक एलिमेंट्स इथे दिलेले आहे. सोर्स इज व्हॉट विच प्रोसेस a message or sequence of message to be communicated to the receiving terminal. म्हणजे स्रोत तो व्यक्ती किंवा घटक जो निर्माण
करतो किंवा संदेशाची मालिका तयार करून प्राप्तकर्त्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार करतो. मग तो शिक्षक असू शकतो, व्यवस्थापक असू शकतो, वक्ता असू शकतो किंवा तुमचं प्रसार माध्यम. सेंडर काय आहे? सेंडर रेफर टू ट्रान्समीटर विच ऑपरेट on message in the some way to produce a signal suitable for transmission over the channel. म्हणजे प्रेक्षक तो जो तयार केलेल्या संदेशावर काम करतो, बरोबर. जो मेसेज आहे त्या मेसेजवर काम करणे, काही प्रक्रिया करणे आणि तो प्रसारित करण्यासाठी त्याला योग्य स्वरूपात आणणे, त्याला त्याचं एक योग्य स्वरूपात रूपांतरित करणे हे सेंडरचं काम आहे. आणि हा घटक काय करतो? संदेशवाहिनी मार्ग म्हणजे एखाद्या चॅनल माध्यमातून तो मेसेज जो असतो तो पाठवत असतो. Channel is merely the medium used to transmit the signal from transmitter to receiver. काय? वाहिनी म्हणजेच माध्यम, चॅनल म्हणजेच माध्यम, ज्याद्वारे संप्रेषण जे तुमचं कम्युनिकेशन आहे ते कम्युनिकेशन काय आहे? प्रेषकाकडून ग्रहणाकडे म्हणजे सेंडर टू रिसिव्हर पर्यंत काय जातो? पोहोचविला जातो. ठीक आहे. मग तो मेसेज वाणीद्वारे म्हणजे बोलण्यातून, तुमच्या स्पीचद्वारे, लेखन, दूरध्वनी कम्युनिकेशन, टेलिकम्युनिकेशनद्वारे, फोनवर, ईमेल, तुमचा रेडिओ, टीव्ही किंवा सोशल मीडिया इत्यादीद्वारे तो जो मेसेज आहे तो या चॅनलचा वापर करून रिसिव्हरपर्यंत पोहोचविला जातो. ओके. रिसिव्हर perform the inverse operation that done by the transmitter, reconstructing the message from the signal. प्राप्तकर्ता हा तो घटक आहे जो प्रेषकाकडून म्हणजे सेंडर कडून प्राप्त झालेले जे मेसेज आहे त्याचा अर्थपूर्ण रूपांतर करतो, डिकोड करतो, मेसेजला समजून घेतो आणि म्हणजेच तो संदेशाचा काय करतो? पूर्ण अर्थ जो आहे तो पुन्हा निर्माण करतो, रिकन्स्ट्रक्ट करतो, तो म्हणजे तुमचा रिसिव्हर. डेस्टिनेशन, द पर्सन or thing for whom the message is intended. यालाच मराठीत गंतव्य असं म्हणतात. गंतव्य म्हणजे तो व्यक्ती किंवा घटक ज्याच्यासाठी संदेश पाठविला गेला आहे. म्हणजे मेसेज हा ज्याच्यासाठी आहे त्याच्यापर्यंत मेसेज गेला पाहिजे. मग तो मेसेज ज्याच्यासाठी आहे तो विद्यार्थी असू शकतो, तुमचा कर्मचारी असू शकतो, तुमचा ग्राहक असू शकतो किंवा ऑडियन्स असू शकतात, प्रेक्षक. ओके. मेसेज इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड मीटर मीनिंग टू सेंड. मेसेज हा वर्ड जो आहे तो लॅटिन वर्ड मधून आलेला आहे. तो लॅटिन वर्ड म्हणजे तुमचा मीटर, याचा अर्थ होतो टू सेंड. इट रेफर टू एक्सेप्ट information communication or statement that is sent in oral, graphic, written, audio visual from to the receptionist. म्हणजे मेसेज हा शब्द लॅटिन वर्ड मधून आलेला आहे जो की
मीटर आहे आणि त्याचा अर्थ जो आहे तो टू सेंड म्हणजे पाठवणे असा होतो. हा काय करतो, सॉरी, जो मेसेज आहे ते काय असू शकते, इन्फॉर्मेशन असू शकते, तुमचं कम्युनिकेशन, तुमचं बोलणं किंवा एखाद्या गोष्टीबद्दल ते स्टेटमेंट असू शकते जे तुम्ही सेंड करता तुमच्या ओरल, म्हणजे जे माध्यम तुम्ही यूज करता ते तुम्ही ओरली सांगू शकता, तुम्ही ग्राफिकच्या थ्रू सांगू शकता, तुमचं रिटन पत्राद्वारे, तुमचं ऑडिओ, तुमचं व्हिज्युअल एखाद्या दृश्याद्वारे तुम्ही ते सांगू शकता. दृश्य आणि ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे दृकश्राव्याच्या माध्यमातून ते तुम्ही तो मेसेज असू शकतो. ओके. Feedback is loop of making a two-way communication process related to the response to the message. हे काय आहे? संवाद प्रक्रिया दुहेरी आहे. संवाद प्रक्रियेला दुहेरी बनवणारा घटक आहे. टू वे कम्युनिकेशन प्रोसेस बनवत असते. मेसेज समजल्यावर त्या मेसेजवर रिस्पॉन्स करणे, प्रतिसाद देणे म्हणजे फीडबॅक. इट्स सिम्पली द रिॲक्शन ऑफ द डेस्टिनेशन बॅक टू द सोर्स, डायरेक्ट और इनडायरेक्ट. म्हणजे जो फीडबॅक आहे, आपला प्रतिसाद आहे, तो आपण डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात देऊ शकतो. जसे की एखादी गोष्ट तुम्हाला कोणी विचारली तर तुम्ही ती मान हलवून किंवा उत्तर देऊन, है ना, अशी आपण त्याला प्रतिक्रिया देऊ शकतो. ओके. तर हे होतं प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशन मॉडेल्स काय आहे ते बघणार आहोत. कम्युनिकेशन मॉडेल्स, शॅनन अँड वीवर, लॅसवेर मॉडेल, जॉर्ज गर्गनर मॉडेल आणि शर्मन मॉडेल. आपण असे 4 मॉडेल बघणार आहोत. कम्युनिकेशन मॉडेल, शॅनन अँड वीवर मॉडेल. शॅनन अँड वीवर मॉडेल कम इन 1948. शर्मन आणि वीवरनी कम्युनिकेशनचं मॉडेल 1948 मध्ये मांडलं होतं. This model is known as the लायनर मॉडेल or मॅथमॅटिकल मॉडेल. याला लायनर मॉडेल किंवा मॅथमॅटिकल म्हणजे गणितीय नमुना असंही म्हटलं जाते. विच इन्व्हॉल्व इन्फॉर्मेशन सोर्सेस, मॅसेज, ट्रान्समीटर, चॅनल, रिसिव्हर, डेस्टिनेशन. या मॉडेलमध्ये इन्फॉर्मेशन सोर्स म्हणजे तुमचा माहिती स्त्रोत, जे तुमचं ऑथर असू शकतं, पब्लिशर असू शकतं किंवा इतर सोर्स असू शकतात. तुमचा संदेश, मॅसेज तुमचा. ट्रान्समीटर जो सेंडर आहे तो. चॅनल कोणत्या माध्यमातून तुम्हाला मेसेज द्यायचा आहे ते. रिसिव्हर प्राप्तकर्ता हा कोणीही असू शकतो, विद्यार्थी असू शकतो, कर्मचारी असू शकतो किंवा समाजातील कुठलाही व्यक्ती असू शकतो. डेस्टिनेशन तो मेसेज पोहोचवण्यासाठी ज्याच्याकरता मेसेज पाठवायचा आहे तो. तुम्ही डायग्राम दिलेली आहे. इन्फॉर्मेशन सोर्स म्हणजेच तुमचं काय, जो इन्फॉर्मेशन क्रिएट करतो तो. ट्रान्समीटर यालाच आपण सेंडर म्हणतो. ओके. चॅनललाच आपण मीडियम म्हणतो, ज्याच्या थ्रू आपण मेसेज काय करीत असतो, सेंड करत असतो. कधी कधी मेसेज सेंड करताना काही नॉईज येतात, काही अडथळे येतात. रिसिव्हर ज्याला मेसेज प्राप्त होते, मेसेज प्राप्त करणारा म्हणजे रिसिव्हर. आणि डेस्टिनेशन म्हणजे ज्याच्यासाठी मेसेज बनलेला आहे तो. ओके. रॅसवेल मॉडेल is US political scientist
डेव्हलप दिस मॉडेल इन 1948. हा मॉडेल सुद्धा 1948 मध्ये US पॉलिटिकल सायंटिस्ट रॉसवेल यांनीच बनवला आहे. रॉसवेल स्प्लिट द कम्युनिकेशन प्रोसेस इंटू डिफरंट कंपोनेंट्स. यांनी काही वेगवेगळ्या घटकामध्ये रॉसवेल मॉडेलचं जी प्रक्रिया आहे ती विभागली आहे. तर हू कम्युनिकेशन कोण संवाद साधतो. संवाद साधणारा हा ऑथर असू शकतो, पब्लिशर असू शकतो, रिसर्च बॉडी असू शकतात, काही संशोधन संस्था असू शकतात, ट्रान्सलेटर असू शकतो, अनुवादक असू शकतो, प्रोफेशनल बॉडीज, काही प्रोफेशनल बॉडीज सुद्धा हू कम्युनिकेशनचा पार्ट असू शकते. ओके, नेक्स्ट त्यांनी सांगितलंय से व्हॉट मॅसेज, म्हणजे मॅसेज काय सांगतो. तर symbolic content of the knowledge, use of language notation, symbols etc. म्हणजे ज्ञानाची प्रतिकात्मक सामग्री, भाषा, चिन्हे, प्रतीकाचा वापर तो या मेसेजमध्ये वापरत असतो. विच चॅनल, कोणत्या चॅनलच्या माध्यमातून तो तुम्हाला मेसेज कम्युनिकेट करीत असतो. तर बुक आहे, जर्नल आहे, तुमचे रिपोर्ट्स आहेत, अहवाल्स आहेत, कॉन्फरन्स प्रोसिडिंग्स आहेत, किंवा कम्प्युटर मीडिया म्हणजे सोशल मीडियाद्वारे हे चॅनल आपलं कम्युनिकेशन करीत असतात. टू होम रिसिव्हर, आता रिसिव्हर कोण असू शकतं, तर लायब्ररी युजर्स असू शकतात किंवा मेंबर्स ऑफ सोसायटी. हो ना. विथ व्हॉट इफेक्ट, त्या मेसेजचा काय परिणाम होतो. सो नॉलेज addition to individual of society or user of library. म्हणजे तुमच्या ज्ञानात भर पडते, ज्ञानात वाढ होते. तर हे इंडिव्हिज्युअल नाही तर समाजातील जे सदस्य आहेत त्यांच्याही ज्ञानात काय होते, वाढ होत असते. म्हणजेच यांनी हे जे मॉडेल दिलं आहे या मॉडेलला WH या वर्डनी काय केलं आहे, डिनोट केलेलं आहे. तर जेव्हा पण तुम्हाला पेपरमध्ये WH हे वर्ड दिसलं तर समजून जायचं की हा जो मॉडेल आहे हा रॉसवेल यांनी दिलेला आहे. जॉर्ज गर्बनर मॉडेल हा मॉडेल 1956 मध्ये डेव्हलप केला, 1956 मध्ये विकसित केला गेला. इन दिस मॉडेल is to connect the communication situation, the participant perception of and response the situation and the communication process. म्हणजेच हा मॉडेलचा उद्देश काय आहे, संवादाच्या परिस्थितीला म्हणजेच कम्युनिकेशनची जी सिच्युएशन आहे, व्यक्ती पार्टिसिपेंट जे आहे त्यांचं परसेप्शन, त्यांचं आकलन आणि त्या परिस्थितीवर जे रिस्पॉन्स मिळत आहे किंवा प्रतिक्रिया येत आहे त्या प्रतिक्रियेला जोडणे. म्हणजेच हा संवाद कसा घडतो, या मॉडेलमध्ये काय सांगितलंय, संवाद कसा घडतो, व्यक्ती तो कसा समजतो, म्हणजे तो काय अंडरस्टँड करतो, त्याचं काय मिनिंग काढतं ते, आणि त्यावर कशी प्रतिक्रिया देतो हे स्पष्ट करते. म्हणजे तो मेसेज समजून त्या मेसेजवर तो काय रिस्पॉन्स करतो, अकॉर्डिंग टू मेसेज हाऊ ही रिप्लाय. ओके, हे जे मॉडेल आहे हे मॉडेल आपल्याला याला सर्क्युलेट मॉडेल पण म्हणता येईल. सॉरी हा जो मॉडेल आहे हा मॉडेल एका पर्टिक्युलर इव्हेंटसाठी आहे असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजेच हा मॉडेल एका पर्टिक्युलर टॉपिकवर सुरू असतो, हो ना. एक
इव्हेंट असतं जो की पर्टिक्युलर त्या टॉपिक असतं, त्या टॉपिक रिगार्डिंग असतं. टॉपिक यालाच आपण इट्स मास पॉप्युलेशन कम्युनिकेशन पण म्हणू शकतो. एक किंवा एकापेक्षा जास्त लोकांमध्ये हे इव्हेंट तुमचं कॉन्फरन्स वगैरे होतात, तर त्यात एकापेक्षा जास्त लोकांचा सहभाग असतो आणि एकाच टॉपिकवर ते बोलत असतात, एकाच टॉपिकवर ते कम्युनिकेट करत असतात. ओके, तर हे होतं जॉर्ज गर्डन मॉडेल, द शर्मन मॉडेल, द फादर ऑफ कम्युनिकेशन स्टडी. शर्मन मॉडेललाच काय म्हणतात? फादर ऑफ कम्युनिकेशन स्टडी. दिस मॉडेल डेव्हलप्ड बाय विल्बर शर्मर इन 1954. 1954 मध्ये शर्मर बिल्बर यांनी विल्बर शर्मन यांनी हा मॉडेल विकसित केला. इट इन्व्हॉल्व सोर्स, एन्कोडर्स, सिग्नल, डिकोडर अँड डेस्टिनेशन. या मॉडेलमध्ये सोर्स म्हणजे तुमचा स्रोत, एन्कोडर म्हणजे मेसेजला समोरच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी त्यावर जी प्रक्रिया केली जाते ते म्हणजे तुमचं एन्कोडर, बरोबर. त्याच्यानंतर सिग्नल मीन्स तुमचं चॅनल, तुमचं माध्यम काय आहे ते. त्याच्यानंतर डिकोड करणे मेसेजला, म्हणजे मेसेज मध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे ते समजणे. त्याच्यानंतर तुमचं डेस्टिनेशन म्हणजे मेसेज ज्याच्या करता आहे तो, ज्याला पोचला पाहिजे तो. तर इथे डायग्राम दिलेले आहे. मेसेज हा काय, सेंडर सेंड करतो, मग त्याला एन्कोड करतो. एन्कोड म्हणजेच आता सांगितले आहे की मेसेजला एका योग्य स्वरूपात आणणे, ते त्याला सिग्नल थ्रू म्हणजेच एका माध्यमातून त्याला रिसिव्हर पर्यंत पाठवायचं आहे, तर त्याला डिकोड करणे म्हणजे काय सांगायचं आहे ते. रिसिव्हर काय करतो, रिसिव्हरला मेसेज पोहोचल्यानंतर तो त्याला समजून घेतो आणि त्या अकॉर्डिंग तो काय करतो, सेंडरला फीडबॅक देतो. ही जी सतत प्रक्रिया होत असते, या प्रक्रियेला आपण द शर्मन मॉडेल म्हणतो, कारण ही कंटिन्युअस होणारी प्रक्रिया आहे. यात सेंडर आणि रिसिव्हर ही दोन्ही महत्वाची भूमिका बजावत असतात आणि ती सक्रिय असते. ऍक्टिव्हली आपली रोल ते दोघं प्ले करीत असतात. याला सर्क्युलर मॉडेल असेही म्हणतात. तो क्लास तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही त्याला लाईक करू शकता, शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता. उर्वरित मॉडेल्स जे आहेत ते आपण उद्याच्या क्लासला बघूया. थँक्यू.